थोडा रेकॉर्डिंगचा प्रॉब्लेम आहे, थोडा आज ऍडजस्ट करा, ब्रेक झाला व्हिडिओ आपला. न्यू, सो विल राईट प्रोग्राम फॉर स्वॅपिंग values of two variables without using third variable. Okay, so first include header files as always. After that standard input output and console input output. Console for output screen. Void main जे black screen असते that is called as console. Okay, now declare the variable. After that clr to clear the previous output screen. After that enter the values of variable a and b. Enter values of variables a and b. Okay, slash n slash t are only included in printf, not in scanf. Okay, scanf मध्ये फक्त %d %f %c एवढंच येतं. %a and %b हे ऑलरेडी तुम्हाला शिकवलेलं आहे. ओके, व्हॅल्यू घेतल्या. आता आपण बिफोर स्वॅपिंग करू. बिफोर स्वॅपिंग म्हणजे जे ओरिजिनल व्हॅल्यू आपण घेतल्या आहेत त्या a इक्वल टू %d स्लॅश t ने बघा आता कशी स्पेस येईल जेव्हा आपण आउटपुट बघूयात. पहिला %d a ची व्हॅल्यू, दुसरा %d b ची व्हॅल्यू. ओके, नाउ व्हॉट इज आवर लॉजिक? a इज इक्वल टू a प्लस b, then b is equal to a minus b, and then again a is equal to a minus b. This is our logic. After these steps, ह्या 3 स्टेप एक्झिक्यूट झाल्यानंतर आपल्याला a मध्ये b ची व्हॅल्यू आलेली दिसेल आणि b मध्ये a ची व्हॅल्यू. ओके, नाउ आफ्टर स्वॅपिंग तो printf डिस्प्ले करायला तर printfच आहे. सो a is equal to %d स्लॅश t, b is equal to %d, पहिला %d a साठी, दुसरा b साठी. ओके, गेट ch प्रोग्राम. ओके, सेव्ह करा प्रोग्राम. सपोज 2 करायचे आपल्याला स्वॅपचे, सो swap1.c. ओके, आता याला रन करूयात. रन केलं. एंटर द व्हॅल्यूज ऑफ variables a and b. Suppose 34 and 22. ओके, म्हणजे बिफोर स्वॅपिंग 34 आणि 22 पाहिजे आणि आफ्टर स्वॅपिंग 22 आणि 34 पाहिजे. बघा, a 34 22 जशी आपण व्हॅल्यू एंटर केली तेच आलेले आहे आणि आफ्टर स्वॅपिंग काय झालेले आहेत, व्हॅल्यू इंटरचेंज झालेले आहेत. ओके, आपण ते वॉच मध्ये पण बघा कसं होतं. वॉच केल्यानंतर काय सांगितलं, एंटर की दाबायची, जेवढे व्हेरिएबल्स आहेत ते राईट डाऊन करून घ्यायचे, एरो कीने खाली यायचं. दुसरं व्हेरिएबल b, दोनच व्हेरिएबल आहे. नाउ प्रेस द F7. तर तुम्हाला फंक्शन प्लस F7 प्रेस करावी लागेल डिबग साठी. गरज नाहीये, फक्त तुम्हाला कसा कंट्रोल कुठे जातोय हे बघण्यासाठी डिबगची गरज आहे. तशी डायरेक्टली प्रोग्राम आपला रन झालेला आहे, तुम्हाला ते दाखवले. बघा आता इंट ab च्या खाली आल्यानंतर जे अनडिफाईन्ड सिम्बॉल आहे, कारण की सध्या कुठे आहे, कंपायलर मेन कडे आहे. ओके, ही लाईन कुठे, मेन कडे. जेव्हा ती इंट ab कंपायलर ab क्रॉस करून clr scr ला येईल तेव्हा तो अनडिफाईन्ड सिम्बॉल जो आहे हा जो अनडिफाईन्ड सिम्बॉल आहे तो काय होईल, ते डिफाईन व्हॅल्यू येईल. ओके, सो फंक्शन F7. बघा आता गार्बेज व्हॅल्यू आली बिकॉज आपण अजून व्हॅल्यू टाकलेलं नाही. क्लिअर स्क्रीन झालं. एंटर व्हॅल्यूज ऑफ a and b. नाउ स्कॅनफ. आता आपण इथे व्हॅल्यू टाकणार. सपोज मी टाकलं 24 स्पेस 34, एंटर की प्रेस केली. बघा a मध्ये 24 गेलं, b मध्ये 34 गेलं. आता a प्लस b, जेव्हा a मध्ये काय होईल बघा, मग 24 प्लस 34 म्हणजे काय, 58 आलं. त्यानंतर हे खालचं b इज इक्वल टू a मायनस b झाल्यानंतर 58 मायनस 34 येईल 24 b मध्ये, आणि a इज इक्वल टू a मायनस b झाल्यानंतर a मध्ये येईल 34. बघा आलं. आणि मग त्या मेमरी लोकेशनच्या व्हॅल्यू त्या फक्त आपण इथे वरती प्रिंट करतोय. ओके, हे झालं तुमचं swapping the values of two variables